हॅलो फ्रेंड्स, अ व्हेरी फ्रेश मॉर्निंग। कसं काय मंडळी, तुम्ही कसे आहात? आम्ही सगळे मस्त आहोत। अब मतलब समझ रहे होंगे कि मैं मराठी में बात क्यों कर रही हूँ, क्योंकि मैं आई हूँ विदर्भ में। और विदर्भ में आए हैं तो ऑब्वियसली यहाँ पे जो प्योर मराठी, प्योर नहीं बोल सकते, यहाँ की जो लोकल लैंग्वेज है वो मराठी ही है। थोड़ी गांव साइड की जो मराठी रहती है उस में बात करते हैं यहाँ के लोग। तो आज का ब्लॉग मराठी में होने वाला है। ये मेरे चैनल का फर्स्ट ब्लॉग है जो मराठी में होगा। आज आम्ही विदर्भाची दाल बट्टी, त्याला विदर्भाच्या भाषेमध्ये बोलू शकतो आपण की बिट्ट्या वगैरे, आमच्याकडे म्हणतात बिट्ट्या आणि आलू वांग्याची भाजी। तर आज त्याचा बेत होणार आहे आणि ते पण शेतामध्ये। तसं पण आमच्याकडे हिवाळा आला, म्हणजे विदर्भ साईडला हिवाळा आला तसंच त्या साईडमध्ये जेवण वगैरे स्टार्ट होतं। जसं शेतामध्ये वगैरे सगळे मिळून जेवण वगैरे बनवतात आणि सोबत सगळे गोष्टी एन्जॉय करतात। तर आजचा ब्लॉग पण तसाच होणार आहे। तर आज आम्ही इथल्या जे ऑथेंटिक बिट्ट्या आलू वांग्याची भाजी सोबत वरण आणि भात याचा आजचा बेत होणार आहे। तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जवळपास 20 ते 25 जणांचं जेवण आज बनणार आहे। तर कशा प्रकारे बनणार ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। आणि आज आमच्यासोबत आमची पूर्ण फॅमिली शेतामध्ये जाऊन स्वतः जेवण बनवणार आहे। तर इथे जे लोकल आहेत ते मराठीमध्येच बोलतात, तर हिंदी कोणाकोणाला बोलता येतं, कोणाकोणाला नाही बोलता येत। त्यामुळे हा ब्लॉग फक्त मराठीमध्ये होईल। तर धम्माल मज्जा येणार आहे, कारण की आज आमच्याकडले सगळे आम्ही शेतात जाऊन मस्ती करणार आहे आणि सोबत तुम्हाला प्युअर गावाकडली विदर्भ स्टाईल भाषा पण ऐकायला मिळेल। मी पण पुढे येईल त्या याच्यावरती। तसं तर मला बरेच वर्ष झाले पुण्यामध्ये राहून। आधी मी विदर्भाला राहायची, आता पुण्यामध्ये। आणि मला मधात एक कमेंट पण आलेली की तुम्ही राहता पुण्याला, म्हणजे तुम्ही आहे बेसिकली विदर्भाचे, पण तुम्ही पुण्याचे जास्त व्हिडिओ वगैरे काढता, कारण की मी आता तिथे राहते आणि मला बरेच वर्ष झाले पुण्यामध्ये राहून। तर कल्चर कुठलंही असो, पुण्याचं असो, कोल्हापूर साईडचं असो की विदर्भाचं असो, कल्चर म्हणजे खूप छान वाटते। त्या गोष्टी, तिथलं जेवण असो किंवा तिथलं काही राहणीमान असो, ह्या सगळ्या गोष्टी बेस्ट असतात। कुठलंही असो, ऑल भारतामध्ये कुठलंही कल्चर असो, तर आपण जिथं राहतो तिथे मिक्स व्हायला पाहिजे, कारण की सगळ्यात जास्त कल्चर, सगळ्यात जास्त कलर्स आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात। आणि हीच खासियत आहे की आपल्याला म्हणजे प्राऊड असायला पाहिजे की आपण इंडियामध्ये राहतो। तर आता मी तिथे राहते पुण्याला, तर थोडंसं तिथलं पण भाषेचा फरक पडतो, पण तरीही मला विदर्भाची खूप चांगलं भाषा बोलता येतं। आणि मी या साईडला आली तर मी इकडलं कल्चर मला आवडतं सगळ्या गोष्टी करायला, आणि मी त्या साईडला गेली तर तिकडलं पण कल्चर मला आवडतं सगळ्या गोष्टी वगैरे करायला। तर आज मी पूर्णपणे दाखवू शकत तुम्हाला विदर्भ साईडला, पण जे बेसिक इथलं म्हणजे मेन असतं की इथे हे जे बिट्ट्या वगैरे बनवतात किंवा म्हणजे दाल बाटीच म्हणतात, आणि ते वेगवेगळ्या टाईप्सचे असतात प्रत्येक साईडला। राजस्थान साईड असो, खानदेश साईड असो किंवा आपल्या पुण्या साईड असो की विदर्भ साईड असो, सगळ्या साईडला वेगवेगळ्या टाईप्सच्या बनतात। पण मी आज तुम्हाला स्पेशली विदर्भ साईडला कशी दाल बट्टी म्हणा की बिट्ट्या म्हणा कशा बनतात मी आज तुम्हाला दाखवेली आहे ब्लॉगमध्ये। तर भेटूया आपण पुढे। पापर जेवणाचा आम्हाला एवढा ऊत आला की आम्ही एवढ्या खराब रस्त्यात एकमेकाच्या मांडीवर बसून या ऑटोत एवढ्या खराब रस्त्यानं शेतात चाललो जेवाले। ते किती कमाल आहे, पण काय मस्त नजारे होते रस्त्यानं, एक नंबर। आता आम्ही चाललो थेट शेतात। आम्ही आलोय आता शेतात आणि मस्त सुरू आहे बिट्ट्याचा बेत। आणि थोडं 1 तास लागेल बिट्ट्या वगैरे व्हायसाठी, आणि मग आम्ही करू मस्त सगळे मिळून जेवण। आणि या शेतामध्ये कापूस वगैरे आहे, केळी आहे, आणि मस्त वातावरण झालेलं आहे विदर्भाचं, कारण की थंडीचा मौसम आहे ना। थंडीत आणखी मजा येते, नाही तर उन्हाळ्यात तर बस तुम्ही राहूच शकत नाही विदर्भामध्ये, एवढी गरमी। तर आता मस्तपैकी आम्ही बिट्ट्या वगैरे झाले की जेवण करू आणि मग इथून निघू घरच्यासाठी।
हे आहे शेतात लागलेली हिरवीगार केळी आणि केळीले लागूनच होती एक छोटीशी मस्त झोपडी आणि या साईडले पूर्ण कापूस आणि तूर लावलेली होती आणि बरेचसे भाजीपाला लावलेला होता आणि त्यात मस्त भरून आलेली होता पालक, हिरवागार पालक आणि इकडे सुरू होती मस्त सलादची तयारी आणि सोबतच आलू वांग्याच्या भाजीची तयारी। हे माझ्यासोबत आहे माझ्या बहिणी आणि माई वहिनी आणि इकडे साईडनं माई मम्मी करत होती बिट्टेची तयारी, म्हणजे बिट्ट्या बनवासाठी जो उंडा वगैरे भिजवा लागते त्याची तयारी ते करून राहिली ती। सगळं तिनं त्याच्यात मटेरियल टाकलं आणि गोष्टी पण सुरू होत्या सोबत सोबत। बिट्टेत काही कमी जास्त झालं तर चालते पण गोष्टीने संपल्या पाहिजे, गोष्टी तर पूर्णपणे झाल्या पाहिजे म्हणून सगळं लक्ष गोष्टीतच होतं मला तर वाटते ते उंडा भिजवायच्या पेक्षा। तर इकडे मम्मीनं पटापट भिजवली कणिक मस्त बिट्ट्याची आणि आता आम्ही घेऊ बिट्ट्या करासाठी। स्वयंपाक करायला लहान लेकरेपासून तर मोठ्यापासून सगळे कामात लागलेले आहेत आणि आम्ही इथं घेतल्या त्या बिट्ट्या बनवासाठी आणि सोबतच सुरू होत्या आमच्या गोष्टी म्हणजे चुगल्या असं म्हटलं तरी चालते। आणि इकडे बिट्ट्या उकडून झाल्यानंतर हे मी करून राहिली बिट्टेचे काप आणि ते बिट्टेचे काप बरोबर ब्रेड सारखेच आले पाहिजे आणि अर्ध्या बिट्ट्या अजून उकडवणं सुरू होत्या। इकडे ताईनं घेतली केळीचे चिप्स बनवासाठी आणि काकूनं काढले मस्त गरम गरम केळीचे चिप्स। चहा सुरू आहे इकडे आणि इकडे हे भाजीसाठी लावलंय बहुतेक की बिट्ट्या उकडायसाठी आणि हे आहे वरण शिजणं सुरू आहे सध्या। बाय द वे मीने बनवलेलं आहे, काकू वगैरे आणि माझ्या मम्मीने मिळून बनवलेलं आहे। मस्त गरम गरम बिट्ट्या तळणं सुरू आहे बा आणि साईडले सुरू आहे मस्त आलू वांग्याची भाजी करणं आणि ते पण माझ्या काकूच्या हातचा, म्हणजे काकूच्या हातचा तोडच नाही आलू वांग्याच्या भाजीचा। मस्त त्याच्यात मसाले विसाले टाकणं सुरू आहे। आहा हा हा मस्त शेत हिरवगार आणि त्याच्यात आलू वांग्याची भाजी सोबत बिट्ट्या। तर काकू इथं मस्त पूर्णपणे तयारी करू राहिली आलू वांग्याच्या भाजीची, दिसूनच राहिली असेल तुम्हाला कशी झणझणीत झालेली आहे एकदम भाजी। या मग जेवाले। आमच्यासोबत म्हाताऱ्या बाई पण आलेल्या आहेत। किती वर्षाचे झाल्या तुम्ही? थकलो आम्ही 50-60 हा थकलो आम्ही। ब्लॉग मध्ये तुम्हाला रुतम नाही दिसणार कारण की रुतम पुण्यालाच आहे आणि मीच आलेली आहे फक्त विदर्भ साईडला कारण की माझं घर विदर्भ साईडला आहे आणि रुतमला मी खूप मिस करत आहे कारण की ऑब्वियसली हा माझा फर्स्ट की सेकंड ब्लॉग असेल ज्याच्यामध्ये रुतम नाही आहे माझ्यासोबत। रुतम मिस यू। तर मस्त मजा येते कारण की मला अशी लाईफ खूप जास्त आवडते, शेतामध्ये राहणं, शेतामध्ये स्वयंपाक करणं, जेवण करणं। म्हणजे मला असं वाटतं की माझं असं ड्रीम पण आहे की शेतामध्ये आपलं एक घर असावं, आपलं एक शेत असावं आणि मस्त आपण फार्मिंग वगैरे करावी। हे पुढचं आता बघूया आणि शहरामध्ये कुठे या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात, ह्या गोष्टी आम्ही लहानपणीपासून जगलो पण आता रिस्पॉन्सिबिलिटी असतात म्हणून आपल्याला आपापल्या ठिकाणी जावं लागतं। तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला खूप 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 आवडतात। तर बस माझं मी ड्रीम जगते आता। तर मज्जा येत आहे कारण की सगळेजण आहेत सोबत, फक्त रुतम नाही आहे। रुतम पाहिजे होता, रुतम असता तर आणखी मज्जा आली असती। चला मग या बिट्ट्या जेवाले। हे झाली मस्त झणझणीत तर्रीवाली आलू वांग्याची भाजी विदर्भ स्टाईल एकदम कडक आणि इथं बसले आहेत सगळेजण जेवाले। आम्ही जेवणात आहे बिट्ट्या, आलू वांग्याची भाजी, वरण भात, सलाद आणि मस्त पैकी दह्याची चटणी। सगळे आता आम्ही मस्त जेवण वगैरे करू, गप्पा गोष्टी करू आणि मग जाऊ आम्ही आमच्या घरी। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। टिल देन टेक केअर, बाय बाय।